टीकाकारांनो, ही 10 रुपयाची टोपली नाही तर जनतेच्या आरोग्याची रक्षक आहे. सविता पुराम यांचे सडेतोड उत्तर. टोपलीच्या माध्यमातून 700 जणांना नवी दृष्टी आणि कॅन्सरग्रस्त महिलेला जीवदान. सालेक्सा येथील सुपर वुमन सोहळ्यात विरोधकांचा समाचार. नमस्कार, सत्य को जानू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सालेक्सा 1 फेब्रुवारी 2026 रोजी सालेक्सा येथील स्फूर्ती पब्लिक स्कूलमध्ये आरोग्य वारी अंतर्गत महाआरोग्य शिबिर आणि सुपर वुमन सांस्कृतिक सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी माजी बालकल्याण सभापती सविता संजय पुराम यांनी आरोग्य शिबिरावरून राजकारण करणाऱ्यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आणि या उपक्रमामागचा खरा मानवतावादी उद्देश जनतेसमोर मांडला. टोपली ही सेवा पोहोचवण्याचे माध्यम. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सविता पुराम म्हणाल्या, सोशल मीडियावर काही लोक संदेश पसरवत आहेत की मी 10 रुपयाची टोपली वाटत आहे. अशा समाजकंटकांना माझे सांगणे आहे की ही केवळ टोपली नाही तर त्या माध्यमातून आपल्या विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या टोपलीच्या निमित्ताने का होईना आमची गोरगरीब जनता शिबिरात येत आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी करून घेत आहे. जे लोक गरिबीमुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे एक माध्यम आहे. आरोग्यवारीची ऐतिहासिक फलश्रुती. सविता पुराम यांनी शिबिरांच्या यशाची आकडेवारी मांडताना विरोधकांचे डोळे उघडले. 700 रुग्णांची शस्त्रक्रिया. प्रत्येक शिबिरात हजारो लोकांची तपासणी होत असून एका शिबिरातून 70हून अधिक मोतीबिंदू रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत 700 रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी वर्धा येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे. कॅन्सरग्रस्ताला आधार. भोसा येथील शिबिरात एका महिलेला कर्करोग असल्याचे निदान झाले. आज त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. हे टोपलीचे नाही तर या आरोग्यवारीचे यश आहे. मोफत सेवा, रुग्णांचा प्रवास, राहणे, खाणे आणि लाखांची शस्त्रक्रिया हे सर्व आमदार संजय पुराम मित्र परिवाराच्या वतीने मोफत केले जात आहे. मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार सोहळा. या दिमाखदार सोहळ्याला सविताताई पुराम यांच्यासह शालिनीताई बडोले, प्रतिभाताई परिहार, मधुताई अग्रवाल, संगीता कुरंजेकर, हेमलता वैद्य, गीता गोडाणे, मंगला चौधरी, प्रेरणा बंडीवार, प्रतिभा शिवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सालेक्सा येथील नवनिर्वाचित नगरसेविका छनुताई शिवणकर, प्लविताई शिवणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नगरसेवक किशोर गावराणे, वीरेंद्र उईके यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि हजारो महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिबिरानंतर आयोजित सुपर वुमन सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी विविध कलागुण सादर केले आणि शेवटी सर्वांना हळदी कुंकू व वाण वाटप करण्यात आले. आगामी रोग निदान शिबिरांचे आवाहन. या प्रसंगी सविता पुराम यांनी अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की आमचा हा सेवायज्ञ थांबलेला नाही. यानंतर होणाऱ्या सर्व रोगनिदान आरोग्य शिबिरांमध्ये नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. विशेषतः डोळ्यांचे आजार, जुने आजार आणि इतर शारीरिक समस्यांवर या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार केले जातील. विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. नमस्कार, मी सविता संजय पुराम, माजी महिला बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया, विद्यमान आमदार संजयजी पुराम यांची पत्नी. माझा उपक्रम सुरू आहे महाआरोग्य शिबिर आणि हळदी कुंकू. यावर काही विरोधक 10 रुपयाची टोपली म्हणून मला चिडवण्याचा किंवा माझा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु टोपली हा विषय नसून महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक महिलांची, पुरुषांची तपासणी होत आहे. एका शिबिरात साधारणतः तुम्ही सुद्धा बातमी हायलाइट केलेली होती. अनेक शिबिरात तुम्ही सुद्धा येता. हजार लोकांपर्यंत तपासणी होऊन त्यांचं मोत्याबिंदूचं ऑपरेशन, फ्रीमध्ये चष्मा वाटप आणि त्या माध्यमातून बीपी, शुगर, अजून अनेक आजाराची तपासणी होऊन आतापर्यंत साधारणतः 10 शिबिर झाले. आज सालेकसाला 11वे शिबिर आहे आणि या माध्यमातून साधारणतः 70 ते 75 पेशंट हे मोत्याबिंदू ऑपरेशनचे निघत आहे. आणि शालिनीताई दत्ता मेघे या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन होत आहे. तुम्हाला उदाहरण सांगते मी, आमच्या आमगाव भोश्याला शिबिर झालं. त्यामध्ये एका महिलेला कॅन्सर होता. तिला माहिती नव्हतं, परंतु तिची तपासणी केल्यानंतर कॅन्सर डिटेक्ट आहे असं सांगून तिचा कॅन्सरचा सुद्धा उपचार सुरू झालेला आहे. अशा माध्यमातून अनेक महिलांचे आरोग्य कसे चांगले होईल हा माझा उद्देश आहे. कोण काय बोलते याच्याकडे माझं लक्ष नाही. सावित्रीबाईंचा सुद्धा सुरुवातीला अशाच पद्धतीने क्षय झाला, पण तिने काम करणं सोडलं नाही. म्हणून आज तिच्या आशीर्वादाने आम्ही सर्व महिला मंचावर बसतो, पुरुषाच्या बरोबरीने काम करतो. माझं सगळ्यांना आव्हान आहे, सावित्रीचा विचार समोर ठेवून काम करा. आपल्याला कुठेही गुन्हा नाही. सत्य को जानो न्यूज विशेष. राजकीय चष्म्यातून पाहणाऱ्यांना फक्त वस्तूची किंमत दिसते, पण सेवा करणाऱ्यांना त्यामागचे मूल्य समजते. 700 जणांना मिळालेली नवी दृष्टी हीच या उपक्रमाची चोख पावती आहे. सत्य को जानो न्यूजसाठी सालेक्सा